दोघा भावा बहिणींच्या संबंधित असलेला सण म्हणजे यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज. ऐक नाही, आजच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी यमुनेनं म्हणजे यमीनं आपल्या भावाला म्हणजे यमाला ओवाळलं होतं. त्याच्या पाठीमागची पौराणिक कथा अशी आहे, त्याची बहीण यमुना, यमाची बहीण, तिची अशी इच्छा होती की माझ्या भावाने कायम माझ्या घरी यावं, आपुलकीने यावं, प्रेमाने यावं, जिव्हाळ्याने यावं. कारण यम कधीच तिच्या घरी जात नव्हता. का? यमाला असं मनोमन वाटायचं की कोणी वारलं तरच मला त्यांच्या घरी जावं लागतंय, मग हिच्या घरी आपण जायचं कसं असं, म्हणून तो कधीच आपल्या बहिणीकडे जात नसायचा यम. पण एक दिवस त्याच्या मनात काय प्रेम दाटून आलं, काय आनंद झाला, तो डायरेक्ट न सांगताच यमुनेकडे गेला आणि तिला इतका आनंद वाटला, तिला इतकं भरून आलं, ती नाचू लागली, गाऊ लागली, उड्या मारू लागली. त्याही बसायला त्याला पाठ दिला, यमुनेनं बसायला पाठ दिला आणि त्या पाठावरती बसवलं, त्याचं औक्षण केलं, ओवाळलं त्याला आणि पंचपक्वान्नाचं जेवण तयार करून त्याला जेवण दिलं आणि सांगितलं, भावा आजच्या दिवशी कधीच तू माझ्याकडे येत नव्हता, आजच्या दिवशी तू माझ्याकडे आला, याच दिवसाला दरवर्षी तू माझ्याकडे येत जा, म्हणून आजच्या दिवसाला कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे यमद्वितीया हा आपला सण असेल. आणि म्हणून त्या दिवसापासून आपण सगळे भाऊ आपल्या बहिणीला आपण प्रेमाचं मूळ लावतो, मुरळी आपण जातो आणि आपल्या बहिणीला आपल्या घरी घेऊन येतो. बहीण आपल्याला पाटावरती बसून ओवाळते, औक्षण करते आणि त्या दिवशी आपल्या दोघांच्या जीवनामध्ये बहिणी भावाचा जो आनंद होतो, साजरा होतो, त्याला भाऊबीज असे म्हणतात.